congratulations to everybody involved in this tremendous achievement. हा जल्लोष आहे जिनिव्हामधल्या सन प्रयोगशाळेत सुरू असलेल्या जगातल्या सगळ्यात मोठ्या आणि महागड्या प्रयोगानंतरचा. जगभरातले शास्त्रज्ञ एक अतिसूक्ष्म असा मूलकण शोधत होते आणि या कणाची सगळ्यात आधी कल्पना मांडणारे होते पीटर हिग्स. I'm rather surprised that it happened in my lifetime. I certainly had no idea that it would happen in my lifetime. अणूमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सचा शोध अनेक दशकांपूर्वीच लागला, पण हिग्स बोसॉन कण मात्र कुणालाही सापडले नव्हते. या हिग्स बोसॉनमुळेच वस्तूला वस्तुमान म्हणजे वजन आणि आकार मिळतो असं पीटर हिग्स यांनी सिद्ध केलं. याच हिग्स बोसॉनना गॉड्स पार्टिकल सुद्धा म्हणतात. पण हा पार्टिकल अजून कुणालाही सापडलेला नव्हता आणि म्हणूनच जगाच्या उत्पत्तीबद्दल देण्यात येणारं स्पष्टीकरण योग्य आहे का याबद्दल शास्त्रज्ञ साशंक होते. If it were not there and we did not and the particles did not have the mass, then right now there would not have been any formation of the planets, anything like formation of the solar system. You and me would not have been here at all. हिग्स बोसॉन थिअरी मांडण्यात आली त्याच्या 50 वर्षांनंतर जगातला सगळ्यात मोठा प्रयोग करण्याचं स्वप्न बघितलं गेलं. त्याच्या 30 वर्षांनंतर या प्रयोगाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आणि त्याच्या 4 वर्षांनंतर हिग्स बोसॉन कण म्हणजेच गॉड्स पार्टिकल शोधण्याच्या अतिशय जवळ आपण पोहोचलोय असा दावा शास्त्रज्ञांनी केला. पण ही तर फक्त सुरुवात आहे असं शास्त्रज्ञ म्हणतात. आपण राहतो त्या ब्रह्मांडाची फक्त 4% माहिती आपल्याला आहे. अजून 96% माहिती गूढ आहे. या हिग्स बोसॉन म्हणजेच गॉड्स पार्टिकलमुळे विश्वाच्या निर्मितीचं रहस्य उलगडेल आणि तिच्याबद्दल अधिकाधिक माहिती आपल्याला मिळेल असा विश्वास शास्त्रज्ञांना आहे. जेमॉन जोसेफ, IBN नेटवर्क, नवी दिल्ली. या गॉड्स पार्टिकलचा नेमका काय उपयोग होतो ते आपण पाहूया. वस्तूला आकार आणि वजन कसं प्राप्त होतं याची उकल या पार्टिकल्समुळे होते असा दावा केला जातो. ज्वालामुखीमध्ये इतकी ऊर्जा कुठून मिळते याचा शोध सुद्धा या मूलकणांच्या संशोधनामुळे लागू शकतो. तारे, ग्रह आणि जीवाच्या निर्मितीचं रहस्य यामुळे उलगडेल असं शास्त्रज्ञांना वाटतंय. एकदा का हा शोध नक्की झाला की भौतिक विज्ञान योग्य दिशेनं काम करत आहे याच्यावर सुद्धा शिक्कामोर्तब होऊ शकेल. या शोधामुळे इंटरनेटची गतीही वाढू शकेल असा दावा आहे. तंत्रज्ञानाच्या क्रांतीला सुद्धा यामुळे मदत होईल असं शास्त्रज्ञ म्हणतात. शिवाय दळणवळण क्रांतीलाही याची मोलाची मदत होणार आहे. या सगळ्या तंत्रज्ञान दळणवळणाच्या क्रांतीमुळे आपल्या मोबाईलवरच आपल्याला सुपर कॉम्प्युटर सुद्धा मिळू शकतो. मुळामध्ये या मूलकणांना हिग्स बोसॉन हे नाव कसं पडलं ते आपण थोडं बघूया. हिग्स बोसॉन हे नाव ब्रिटिश शास्त्रज्ञ पीटर हिग्स आणि भारतीय शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांच्यावरून ठेवण्यात आलेला आहे. आपण जे फोटो बघतोय तो फोटो आहे बोस यांचा. कोलकात्यामधले बोस यांचं हे मूलकण शोधण्यामध्ये मूलभूत योगदान आहे. याशिवाय या प्रयोगातल्या 2000 पैकी 200 शास्त्रज्ञ जे आहेत ते भारतीय आहेत आणि म्हणूनच आपल्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. हा प्रयोग ज्या 27 किलोमीटर लांब मशीनमध्ये सुरू आहे त्याला आधार देणारे जॅक्स भारतानं दिलेले आहेत. हे मशीन उभारण्यासाठी ही सामग्री भारतानं पुरवली आहे. भारतानं संगणकीय ग्रीडमध्येही मोठा वाटा उचललाय. सनला आतापर्यंत भारतानं 25 दशलक्ष रुपयांची मदतही केली आहे.